नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरआरबी मध्ये तब्बल 22,195 जागांसाठी मोठी भरती निघालेली आहे। तर त्याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कृपया आपल्या मित्रमैत्रिणींना जवळच्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही रोजगारासंदर्भात किंवा नवीन भरती संदर्भात पूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। चला तर बघूयात आपण। बघा, आरआरबी मध्ये ग्रुप डी साठी जी आहे ती 2026 मध्ये जवळपास 22,195 जागांसाठी मोठी भरती निघालेली आहे। तर यासाठी कोण कोण अर्ज करू शकता तर बघूयात आपण। ओके, आरआरबी मध्ये जवळपास ग्रुप डी म्हणजे असिस्टंट असन, पॉइंट्समन असन, ट्रॅकमन असन आणि ट्रॅक मेंटेनर असन, या सर्व पदांसाठी जवळपास 22,195 जागांसाठी मोठी भव्य भरती निघालेली आहे। यामध्ये तुम्ही 10वी उत्तीर्ण किंवा आयटीआय, म्हणजे बघा किती जबरदस्त पद आहे ते, फक्त 10वी वरती सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा तुमचा आयटीआय जरी झालेला असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता। आता वयाची अट काय आहे विद्यार्थी मित्रांनो यासाठी, तर तुम्ही 1 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्ष, म्हणजे तुमचं वय कमीत कमी 18 वर्ष असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही 33 वर्षाच्या आत असणं गरजेचं आहे। यामध्ये एससी आणि एसटी साठी 5 वर्षांची सूट देण्यात आलेली आहे। ओबीसी साठी तुम्हाला 3 वर्षाची सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता ही जी ओबीसी कॅटेगरी आहे ना, तर ही म्हणजे जी नॅशनलची जी कॅटेगरी लिस्ट आहे त्याच्यामध्ये ओबीसी असले पाहिजे तुम्ही, कारण की महाराष्ट्रामध्ये कास्ट कॅटेगरी वेगळी असते, ती जर नॅशनलचा आपण फॉर्म वगैरे भरत असेल तर त्या ठिकाणी ती वेगळी असते, थोडी तफावत राहते, थोडं बघून घ्या तुम्ही आठवणीने। ओके, त्यानंतर नोकरीचं ठिकाण कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो, तो संपूर्ण भारतात नोकरीचं ठिकाण आहे। सामान्य म्हणजे शुल्क बघा काय लागणार तुम्हाला, जे सामान्य म्हणजे जनरल कॅटेगरी ओबीसी आणि ईडब्ल्यूएस वाल्यांसाठी 500 रुपये तुम्हाला या ठिकाणी गव्हर्नमेंटचं चलन लागणार आहे। जर तुम्ही एससी एसटी एक्स सर्व्हिसमॅन असाल किंवा ट्रान्सजेंडर असाल किंवा ईबीसी आणि महिला जर असाल तुम्ही, तर तुम्हाला या ठिकाणी 250 रुपये गव्हर्नमेंटची फी या ठिकाणी लागणार आहे। सोबतच अर्ज कसा करायचा विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। जवळच्या तारखा म्हणजे काय दिलेल्या बघा, आधी या फॉर्मला 20 फेब्रुवारी ही शेवटची तारीख दिली होती अर्ज करण्यासाठी, परंतु आता त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। 2 मार्च 2026 पर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे नक्की यासाठी नक्की अर्ज करा तुम्ही। आता अशा पद्धतीने आरआरबी साठी तुम्ही सर्वांनी यासाठी नक्की अर्ज करा। छान जॉब आहेत, जवळपास 22,000 पेक्षा जास्त पद या ठिकाणी निघालेले आहेत। आणि सर्वात महत्त्वाचा हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, म्हणजे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचू द्या की नवीन ज्या जॉब व्हॅकन्सी वगैरे निघालेल्या आहेत तर त्यांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। आणि जर तुम्हाला आणखी काही अडचण वगैरे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आम्ही लवकरच तुम्हाला मदत करण्याचा सुद्धा प्रयत्न करू। धन्यवाद।